नमस्कार. सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्षमध्ये आपलं स्वागत आहे. आज धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी समजल्या जाणाऱ्या तेर या ठिकाणी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार या ठिकाणी आले होते. त्यांनी तेर गावाला धावती भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राणा जगदीश पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिवच्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यावेळी त्यांच्या सोबत होत्या. आणि यावेळी त्यांनी तेर येथील संत गोरोबा काका मंदिर या मंदिराला भेट घेतली. संत गोरोबा काकाचं दर्शन घेतलं, मंदिरात भेट दिली आणि या ठिकाणी त्यांचा मंदिर संस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला, सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत अर्चनाताई पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, तेरचे उपसरपंच श्रीमंत हंड यावेळी उपस्थित होते आणि ग्रामपंचायतच्या वतीनं पण त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच दिदी काळे यावेळी उपस्थित होत्या. माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. मंदिर संस्थांच्या बरोबरच तेर ग्रामपंचायतनं पण त्यांचा सत्कार केला, सन्मान केला. त्यांना संत गोरोबा काकाची आकर्षक अशी मूर्ती भेट दिली आणि ते ग्रामपंचायतच्या वतीनं यावेळी प्रामुख्यानं ग्रामपंचायतच्या सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी हे उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या वतीनं पण त्यांचा सत्कार, सन्मान केला. कालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलं. संत गोरोबा काका यांच्या समाधीचं दर्शन करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी जो प्रस्ताव आपल्या सगळ्यांसमोर आहे, ज्यामध्ये 4 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल अशा पद्धतीची भूमिका मी ज्यावेळेला माहिती घेतली त्यावेळेला आपल्या सगळ्या मंडळीने दिली. बरोबरीने याला अवर्ग द्यावं असा माननीय आमदार रणजित सिंगजी यांनी जे निवेदन दिलं आहे त्यांचं निवेदन आम्हाला मार्गदर्शनाचं आहे. त्यामुळे त्या पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया पार करून आपण पुढे नेऊ आणि त्यातली लागणारा आणि निधी असेल त्या DPDC मध्ये कालेश्वर महादेव मंदिराच्या पुनर्बांधणी आणि पुनर्रचना यासाठी जो 7 कोटीचा प्रस्ताव आहे तो सुद्धा DPDCत होईल. नाही तर अन्यथा सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने सुद्धा हा प्रस्ताव आपण घेऊ. ग्रामपंचायतीने सुद्धा मला निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की आपली पावनभूमी आहे, आपली श्रद्धा निष्ठा असलेल्या संत गोरोबा काकांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी मला मिळाली आणि त्याबरोबर ही आपली संत आणि वारीची परंपरा जी आहे याचं किती गुणगौरव आणि कौतुक आणि जगासमोर ओरडून सांगावं इतकं महत्व आपल्याला जे वाटत आहे ते सुद्धा जगासमोर युनेस्को पर्यंत नेण्याची भूमिका ही महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आमची आहे. तुमचा आशीर्वाद राहू द्या. आपण सगळे इथे आलात, आपल्याला भेटायची संधी मिळाली. ताई तुम्ही सुद्धा आलात, सर्व अधिकारी आले, त्यांचं मी धन्यवाद देतो. हे स्वागत स्वीकारतो आणि पुढच्या कार्यक्रमाला देतो. संत गोरोबा काका मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आणि ते जमलेले वारकरी आणि ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी त्रिविक्रम मंदिर, एक पुरातन मंदिर आहे, त्या मंदिराला भेट दिली, त्या मंदिरात दर्शन केलं आणि त्यानंतर ते आले पुराण वस्तू संग्रहालय तेर या ठिकाणी. या ठिकाणी पण पुराण वस्तू संग्रहालयाच्या वतीनं त्यांचा सत्कार, सन्मान करण्यात आला. यावेळी रेवणसिद्ध अप्पा लामतुरे प्रामुख्यानं या ठिकाणी हजर होते. त्यांनी पण त्यांचा सत्कार केला आणि मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपण पाहतोय हे पुराण संग्रहालयाच्या दारातच असलेल्या काही मूर्तीची त्यांनी पाहणी केली. पक्षाचे विविध आलेले कार्यकर्ते आणि या ठिकाणी बुके देऊन
सन्मान केला, सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत अर्चनाताई पाटील प्रामुख्यानं उपस्थित होत्या. तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी पुनर्वस्तू संग्रहालयामध्ये जाऊन तिथल्या जे काय ऐतिहासिक ठेवा ठेवलेला आहे तो अत्यंत निरीक्षकपूर्वक पाहणी केली. सर्व जे मूर्ती आहेत पुराणवस्तू संग्रहामधील त्यांची माहिती घेतली. पुराणवस्तू संग्रहालयातले जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी त्यांना व्यवस्थित माहिती दिली. अत्यंत निरीक्षण पद्धतीनं त्यांनी यावेळेस माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अर्चनाताई पाटील, रेवणप्पा लामतुरे हे त्यांना माहिती देताना आपण पाहतोय. संपूर्ण असं प्रत्येक मूर्तीची माहिती मंत्री महोदयांनी घेतलेली आहे. जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे आपण प्रामुख्यानं यावेळी हजर होत्या. आणि अत्यंत बारकाईनं त्यांनी पाहणी पूर्ण मूर्ती जी असतील, जी माहिती असेल, अत्यंत बारकाईनं पाहणी करताना आपण पाहतोय. सर्व मूर्तीची अत्यंत बारकाईनं पाहणी, माहिती घेणे आणि ते केलेलं आपण पाहतोय. आपण लाईव्ह दाखवतोय. पुराणवस्तू संग्रहाचे कर्मचारी, अधिकारी त्यांना माहिती देत आहेत. प्रत्येक वस्तूची बारकाईनं चौकशी करणं, माहिती घेणं. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार याने तेरला धावती भेट दिली. धावत्या भेटीमध्ये संत गोरोबाचं दर्शन आणि त्रिविक्रम मंदिराचं दर्शन आणि पुराणवस्तू संग्रहालयाची पाहणी करताना यावेळी तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, भाजपच्या कार्यकर्त्या, तेरच्या सरपंच दीदी काळे यावेळी त्यांच्या समवेत त्यांना माहिती देताना आपण पाहतोय. आपण लाईव्ह दाखवतोय. तेरमध्ये ऐतिहासिक नगरी असलेल्या तेरला आज सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी भेट दिली आणि सध्या ते पुराणवस्तू संग्रहाची पाहणी करताना आपण लाईव्ह दाखवतोय. यावेळी तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड आपण त्यांना माहिती देताना आपण दाखवतोय. बारकाईनं मोदय पुराणवस्तू संग्रहाची वस्तूंची पाहणी करत आहेत. त्याचे उपसरपंच श्रीमंत फंड, रेवणप्पा लामतुरे ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नेते त्यांना माहिती देताना पाहतोय. सोबत अर्चनाताई पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा आणि तेरच्या नागरिक या ठिकाणी पाहतो आपण. त्याच्या पोलीस पाटील फातिमा मनियार यांनी मंत्री महोदयाचा सत्कार केलेला आहे. सर साहेब बोलत आणि सर्वांचा सत्कार घेऊन मंत्री महोदयांनी नवीन पुराणवस्तू संग्रहाच्या बिल्डिंगची पाहणी केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलीस पाटील फातिमा मनियार यांच्याकडून सत्कार स्वीकारला.